हॅलो, आज आपण बनवणार आहे तवा पुलाव। त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। इथे मी गाजर घेतले बारीक चिरून, इथे फरसबी घेतली आहे, इथे शिमला मिरची घेतली आहे, टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय आणि हे मटार आहे, आलं लसूण पेस्ट आहे आणि इकडे आपल्याला लागणार आहे थोडंसं पनीर। आता हे सगळं साहित्य मी ऑलरेडी चिरून वगैरे घेतलेलं आहे। आता आपल्याला फक्त फोडणी द्यायची आहे। चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। त्याच्यात टाकायचं तेल गरम झालं की मग आपल्याला त्यात पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत। पनीरवर असे डाग येईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे आणि मग ते फ्राय झालं की काढून घ्यायचे आणि त्याच तेलात आपल्याला थोडंसं बटर टाकायचं आहे। पाहिजे तर अजून तेलही टाकू शकता तुम्ही। ते व्यवस्थित गरम झालं की मग टाकायचं कांदा आणि कांदा फ्राय झाला की मग आपल्याला टाकायचं आलं लसणाची पेस्ट आणि ते सगळं व्यवस्थित फ्राय करून झालं की आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या एकत्र हाय फ्लेमवरती आपल्याला त्या सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। फ्लेम गॅसची अजिबात बारीक नाही करायची, फ्लेम मोठीच ठेवायची त्याची। आणि सगळ्या भाज्या फ्राय करून झाल्या की मग त्याच्यात टाकायचा एक टोमॅटो, तोही व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित असं मिक्स करायचं। मग त्याच्यात अजून थोडंसं बटर टाकायचं आणि मग त्याच्यात आपल्याला टाकायची कसुरी मेथी, हाताने अशी चुरून त्याच्यात टाकायची। हे असं केल्याने खूप छान फ्लेवर येतो, बाकी काही नाही होत। आणि नंतर टाकायचं मग 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे पावभाजी मसाला टाकायचा आहे, कारण पुलावमध्ये पावभाजी मसाला वापरला जातो। आणि ते मिक्स झालं की नंतर आपल्याला पावभाजीच्या मॅशरने ते पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे। नंतर ते मॅश झाल्याच्या नंतर मग आपण जे फ्राय करून घेतले होते पनीर ते टाकायचे आहेत, ते पण व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं। पनीरला सगळा मसाला असा कोट झाला पाहिजे व्यवस्थित। आणि मग नंतर त्याच्यात टाकायचा आपला जो भात होता आपल्याकडे, तो भात टाकायचा त्याच्यात आणि भातही व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। आणि मिक्स झाल्याच्या नंतर थोडंसं ते आपल्याला एक खड्डा करायचा आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं बटरवरती आपल्याला नंतर 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे। हे असं केल्यावर खूप छान फ्लेवर येतो आणि म्हणजे आपला जो भात आहे ना तो खूप छान लागतो असं केल्यावरती। नक्की करून बघा तुम्ही। परत हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 5-10 मिनिटांनी गॅस बंद करायचा। झाला आपला मटर पनीर पुलाव तयार। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।